हा समज जोपर्यंत तुम्ही दूर करत नाही तोपर्यंत ह्या महाराष्ट्राला चांगले दिवस येणार नाही. जाऊ, महाराष्ट्र राज्य आहे ते महाराष्ट्र राज्य. आमच्या शिवछत्रपतींच्या विचाराने उभं राहिलेलं महाराष्ट्र राज्य आहे ते. मराठेशाहीच्या साम्राज्याच्या पराक्रमाने उभं राहिलेलं हे राज्य आहे ते. या हिंद प्रांतावरती 125 वर्ष राज्य केलेलं हे राज्य आहे ते. आम्ही देशामध्ये मजाक बनलो, मजाक. देखो महाराष्ट्र में क्या चल रहा है, कोई भी कहीं पे जा रहा है, कोई किसी से पैसा ले रहा है, कोई पार्टी किसी के भी साथ जा रही है. मजाक बनलो आम्ही, मजाक. तुम्हाला आजपर्यंतचे सगळे अनुभव बाजूला सारावे लागतील. सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवाव्या लागतील. नवा विचार तुम्हाला करावा लागेल. म्हणून मी माझ्या पक्षाचं नाव ठेवतानाच नवनिर्माण ठेवलं. मी ठेवू शकलो असतो ना महाराष्ट्र सेना, अजून काहीतरी राजसेना, वाटेल ते ठेवू शकलो असतो. मला माझं जे स्वप्न आहे त्या स्वप्नातनं मला सांगायचंय काय, मला काय करायचंय, मला नवनिर्माण करायचंय. आणि या नवनिर्माणाची संधी मी आज तुमच्याकडे सगळ्यांकडे मागतोय, महाराष्ट्राकडे मागतोय. ही संधी गेली, तुमच्या आयुष्यातली परत 5-5 वर्ष निघून जाणार. 5 वर्ष कशाला म्हणतात आपण कळते का आपल्याला? मी मागे पण सांगितलं ना, हा काही शाहरुख खान सलमान खानचा पिक्चर नाहीये. शुक्रवारी पडला आणि सोमवारी दुसरा सुरू केला. तुमच्याही आयुष्यातली 5 वर्ष जातात, आमच्याही आयुष्यातली 5-5 वर्ष जातात. स्वप्न साकारण्याच्या उमेदीचा काळ असतो, उमेदीचं वय असतं. ते एकदा सरलं की मग काही नाही उपयोग. आणि पोटामध्ये आग असताना या उमेदीच्या वयामध्ये तुम्ही या गोष्टी हातामध्ये दिल्या पाहिजेत. अहो, एवढं वाटोळं झालंय ना, राज ठाकरेच्या हातात एकदा सत्ता देऊन बघा, अजून काय वाकडं होऊ शकतं तुमचं? अजून काय वाटोळं होईल मला जरा सांगा. काय होऊ शकतं? काही नाही होऊ शकत.